आत जाऊन तिथं महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काय आपलं नाव काय आणि कुठून आला? बघू शकता पेशंटला लागलेलं आहे चक्रीवादळ म्हणजे पावसाच्या ह्याच्यात खूप यांची नुकसान झालेली. यांची मागणी काय आहे आपण जाणून घेऊया. आमची मागणी आमच्या जीवाला आमच्या घर सगळं बरोबर सारा नाश झाला भरपूर आमच्या हालत सरकारने आम्हाला काय कोणीच आम्हाला कोणी पोहोचलं नाही गोरगरिबापर्यंत पोहोचायला पाहिजे. काही आम्हाला काहीच काहीतरी भेटायला पाहिजे अशी अपेक्षा आमची. सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक कोणी आलते का भेटायला? कोणी आलं नाही. सरपंच नाही आमचा एखादा नेता सुद्धा आला नाही. एखाद्या आमदार खासदाराच्या मुलाला जर असं झालं असतं तर कसे ते आले असते. माझं इतकं आधी झालं एवढ्या संकटातून वाचलं तर कुणीच आलं नाही. आज मी अभिमानाच्या हालतमध्ये आहे. कोणीच नसलं सध्या. बघू शकता तुम्ही आज ह्या ताईची इतकी बिकट परिस्थिती असल्यामुळे आणि यांचे गावचे सरपंच पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक हे सुद्धा पण ह्यांना भेटायला आले नाही. आणि यांची अशी अपेक्षा आहे सरकाराकडून की यांना काहीतरी मानधन भेटावा आणि यांचं लवकरात लवकर काहीतरी व्हावं अशी यांना अपेक्षा आहे. आज आमच्या घरात आज आम्हाला काही खायला सुद्धा राहिलं नाही की आमचं सारं परपंचाचं नाही झालं. आम्ही आज रस्त्यावर आलो एवढं आम्हाला लाईफ बिघड परिस्थिती झाली आमची. आमच्या घरात 10-20 लाखाचं नुकसान झालं. आमच्या घरात काय सुद्धा राहिलं नाही. माझ्या आईला सुद्धा लई लागलं होतं. आई मला आवडत होती. आम्ही सगळ्या लोकांना मदत मागतो. महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. ताई आपलं नाव काय ना कुठून आलं? मी आले आहे नवी मुंबई एअरपोर्ट आले आहे. माझ्या पैशाची परिस्थिती आज खूप खराब झाली आहे. कारण कधी मला तिच्याकडे जाऊन आलं नाही. माझी पडांनी साहेबांना हीच होती तुम्ही लाडक्या विकून घेता मग लाडक्या बहिणीची रक्षा कोण करणार. फडणवीस साहेबांना हा विनंती आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना पण माझं हे सांगणं आहे तुम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली तशीच गरीबावर अन्याय किंवा असं